नमस्कार मंडळी. आज बघा माझ्याकडे ना त्याचं पीठ बनवलं होतं. कॉर्न आप्पे बनवले. टोमॅटोचं कणिक होतं ते मी त्याचे दाणे काढून वाफवलेत मीठ आणि हळद घालून आणि त्याचं पाणी घालून मग ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. चवीनुसार तिखट घातलेलं 2-3 मिरच्या आणि ते क्रश करून घेतलेलं. कोथिंबीर घातली. ते सर्व मिश्रण पिठामध्ये घालायचं. इडलीचं पीठ आहे ना ते जास्त घट्टच ठेवायचे. आपल्याला आप्पे करायचे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, टमाटा, परत भाज्या पण आपण घालू शकतो. गाजर, शिमला मिर्च, परत अद्रक मी किसून घातलेलं, कढीपत्ता घालायचा. सगळं पिठामध्ये मिक्स करून त्याचे मी आप्पे बनवणार आहे. खूप छान झालेत आणि टेस्टी झालेत. तर एकाच मिश्रणापासून आपण इडली पण करू शकतो, आणखी डोसे करू शकतो, आप्पे करू शकतो. आणखी म्हणजे आणि असे जे आंबवलेले पदार्थ आहे ना ते पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले असतात. हे खावे. आठवड्यातून एकदा तरी आपल्याला इडली डोसा खायचा. चवीनुसार मीठ घालायचे. आणखी चांगलं मिक्स करून मग आप्पे पात्राला मी तेल लावून घेतलेले. आणखी मग आप्पे सोडलेले त्याच्यामध्ये पीठ. थोडंसं आप्पे पात्र आहे ना जास्त गरम नाही करायचं. जास्त गरम केलं ना म्हणजे आप्पे लवकर निघत नाही, चिटकून बसतात. छान झालेत आप्पे, टेस्टी झालेले आहेत. आणि मी चटणी जी केलेली होती दुपारी तीच चटणी मी आप्यासाठी पण वापरलेली आहे. छान झाली चटणीसुद्धा, वेगळी झाली आहे डाळीची. सगळं डाळ 1-1 चमचा डाळ घेतलेली आहे मी. हरभऱ्याची डाळ 1 चमचा, उडीद डाळ 1 चमचा, कांदा 1, टमाटा 1, थोडंसं खोबरं, कढीपत्ता हे सगळं घालून मी फ्राय केलेलं आहे शेंगदाणे. आणि मग थंड झाल्यावर ही त्याची चटणी वाटलेली आहे मिक्सरमध्ये आणि त्याला मी फोडणी दिलेली आहे. मला पुण्याला पाठवायची ती चटणी म्हणून मी ती थोडीशी उकळून घेतलेली. उकळून घेतली ना चटणी की मग खराब नाही होत लवकर. हे आप्पे आपले झालेत तयार. बघा कशी वाटली आजची ही रेसिपी कॉर्न आप्पे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेट